तर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि आपण बाजार समिती गटातून जिल्हा परिषदचे उमेदवार म्हणून आहे आपण. तो आपण उमेदवार आहे की कोणी दुसरे उमेदवार आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. उमेदवार आमचे भावाची मिसेस काय नाव आहे सर त्यांचं? सुनीता विजय आधाने. काय काय समस्या आहे सर बाजार समिती गटातून जे उमेदवार बाजार संघीच्या गटातून तर काय काय समस्या आहे आणि निवडून आल्यावर कसं निवारण करणार तुम्ही? समस्या तसं पाहिलं तर खूप रस्त्याची कामं आहेत, पांधण रस्त्याची कामं बाकी राहिलेली खूप सारे. परत लाईटच्या समस्या खूप मोठ्या आहेत. वाड्या वस्त्यावरचे जे वाड्या वस्त्या आहेत तिथं जाण्याकरता रस्तेच नाही आहेत, बांधे आहेत. आणि शेतकऱ्यांना खूप या गोष्टीचा खूप त्रास होतो की पांधण रस्त्यातून माल काढणं या गोष्टी. परत पावसाळ्यात ओळ्याफोळ्यांना आलेलं पाणी, त्यामुळं माल वगैरे काढण्याकरता त्यांना खूप अडचणी होतात. सर साऱ्या समस्या बाजार संघीमध्ये तरुण युवा पण आहेत आणि विद्यार्थी पण आहे, जिल्हा परिषदची शाळा पण आहे. त्यांना शासनाकडून जे निधी मिळत आहे ते निधीचा भरपूर उपयोग होत नाही. तुम्ही तुमचे जे भाऊजी आहे निवडून आल्यावर कसं तुम्ही त्यांचा निवारण करणार? आमच्याकडं तर बऱ्याचशा जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकाची सुद्धा खूप कमतरता आहे. शिक्षकाची पण कमतरता आहे. आता आम्ही फिरतोय प्रचाराच्या दौरान तर बऱ्याचशा शाळांना जिथं 5-5 वर्ग हे फक्त 2-2 शिक्षक सांभाळत आहेत. आणि आत्ता शाळा खोल्यांना पण बऱ्याचशा शाळा खोल्यांचं रिपेअरिंग बाकी राहिलेली आहे. कुठं गळत्या लागलेल्या आहेत, शाळा गळायला लागलेल्या आहेत. तर हा जो आलेला निधी आहे तर हा शाळा खोल्यांच्या दुरुस्ती, बऱ्याचशा शाळाच्या रूम पडलेल्या आहेत, त्या शाळेच्या रूम बांधणं गरजेचं आहे. खूप गोष्टी आहेत तर त्या शाळेच्या विषयी करावं लागणार आहे. आणि शिक्षक कमी असल्यामुळं नक्कीच विद्यार्थ्यांचं हे कमी होतं आहे, तर मनोबल कुठंतरी कमी होतं आहे. 2 शिक्षक 100-200 मुलांना कसं कंट्रोल करू शकतात? सर बाजार संघी गटातून जे जनता आहे त्यांना काय आवाहन करणार की तुमच्या हक्काने जास्त बहुमूल्याने मताने विजय करा तुम्हाला? त्यांना आव्हान हेच करणार आहे की सगळ्यांना जास्तीत जास्त मतदान करा आणि आम्हाला विजय करा. सर आज जे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आपण भावपूर्ण श्रद्धांजली कसे देणार? भावपूर्ण म्हणजे दादा जाणं म्हणजे खूप मोठी हानी आहे, शेतकऱ्यांची खूप मोठी हानी झाली. मी तर या शब्दात म्हणेल की आज आहे ना शेतकऱ्यांवर एक प्रकारे दुष्काळच पडला किंवा मुसळधार पाऊस पडला म्हणा. याच गोष्टी झाल्यात आज. सर दादा जाण्याने फक्त याच 2 गोष्टी झाल्या. शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला. सर उमेदवारांचं नाव आणि गटाचं नाव आणि आपलं नाव सांगा. बरं, उमेदवाराचं नाव सुनीता विजय आधाने आहे आणि माझं नाव संजय विठ्ठलराव आधाने आहे. आणि त्यांचं चिन्ह काय आहे सर? चिन्ह घड्याळ आहे आणि बाजार संघी सर्कलमधून उभे आहे. तर आपण पण बाजार समितीचे उमेदवार आहे आणि बाजार समितीमध्ये काय काय समस्या असते आणि जे दर्शक आहे त्यांना माहिती नसते की जिल्हा परिषद काय आहे आणि बाजार समिती काय त्याचा उल्लेख करावा. पंचायत समिती म्हणजे हे एक सभापतीच्या अंडर खाली असते. खुलताबाद तालुका जो आहे आमचा, पंचायत समिती खाली जे असते योजना, घरकुल असतो, सिंचन विहिरी असो इमारतीच्या, कुठल्या शाळेवरचं जे आपले जे BDO आहे त्यांच्या अंतर्गत असतात. जिल्हा परिषदच्या ज्या योजना आहे ते वस्तीचे रस्ते, आपल्या वॉटर सप्लाय विहिरी, आरोग्य सुखसुविधा या ज्या असल्यावरती जिल्हा परिषद असतात. पंचायत समिती ज्या योजना आहे त्या गणापुरत्या असतात. एका गणात एक सदस्य असतो. आमच्याकडे 6 गण आहे तालुक्यात. प्रत्येक गटात 2 गण असतात. मी एक टाकळी गणातून उभा आहे. ज्या समस्या आहे त्या मी तुम्हाला सांगितलं आहे. आपल्या ज्या योजना आहे ते तुम्हाला मी सांगितलं आहे. सर टाकलीमध्ये काय काय समस्या आहे जे तुम्ही निवडून आल्यावर सर्वप्रथम त्याचं निवारण करणार? टाकळीमध्ये समस्या मी बऱ्याच फिरलो.
बरेच लोक जे गरीब आहे, खरंच गरजवंत आहे, ते या योजनेच्या लाभापासून वंचित आहे. आणि ज्यांना गरज नाही अशा लोकांना एक आपलं जे सदस्य असतात, सभापती असतात, हुकुमशाही करून कर्मचाऱ्यांना म्हणा किंवा काही करून त्यांनाच लाभ देतात. मी पहिली समस्या हीच काढील का जे खरंच गरजवंत आहे, त्यांना राहण्यासाठी घर नाही आहे, त्यांना सिंचनासाठी विहीर नाही आहे, अशा लोकांच्या समस्या मी जाणीवपूर्वक सोडेल आणि निःशुल्क सोडेल. सर, टाकलीची जनतेला का आवाहन करणार की तुमच्या हक्काने जास्तीत जास्त मतदान करावं? टाकळीच्या जनतेला मी एकच आवाहन करेन. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष पण आहे आणि आता पंचायत समितीचा सदस्य म्हणून उमेदवार आहे. मी त्यांना एकच आवाहन करेन, मी फ्रेश चेअर आहे, मला एक कामाचा नांद आहे. माझ्या पाठीमागं आदरणीय सतीश भाऊ चव्हाण यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. आमचे नेते सतीश भाऊ पण असेच आहेत, जे बोलता ते करता आणि मी सुद्धा जे बोलल तेच करेल, नसता रिकामी चॉकलेट देणार नाही. म्हणून माझं जनतेला आव्हान आहे, माझ्यावर विश्वास ठेवून बघा. 5 वर्ष जर पटलं तर पुढं उभं राहील, जनता जर नाही म्हटली काम पटलं तर सोडून देणार. सर, आपले जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे, आपण भावपूर्ण श्रद्धांजली कसं देणार? आज सन्माननीय अजितदादा, सकाळी ऐकल्यापासून तर खूप दुःख होतं. आज मी सकाळचे भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही ते बॅनर लावत फिरतो सगळ्या तालुक्यावर, तालुका अध्यक्ष असल्या नात्याने. असा नेता पुन्हा होणे नाही. सकाळच्या 6 वाजल्यापासून 5 वाजल्यापासून कामाची पकड, प्रशासनावर शिस्त लावणे आणि अहोरात्र शेतकऱ्यासाठी असो, कुठलं काही असो, बांधावर उभा राहणारा असा नेता होणार नाही. म्हणून सांगतो तुम्हाला, अजितदादा जाण्याने नुसतेच बारामतीचे नाही तर पूर्ण महाराष्ट्राची जनता आज पोरकी झालेली आहे. नुसती बारामती रडत नाही तर पूर्ण महाराष्ट्र रडतोय. आज आमचा राष्ट्रवादी तालुका पोरका झाला आहे, आमचा कुटुंब प्रमुख गेला, आमचा खास वडील गेला आहे. आज त्यांच्या जाण्याने ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. म्हणून माझे दादाला तालुका अध्यक्ष या नात्यानं हात जोडून श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आपलं नाव सांगा सर. मी सुरेश शेखू जाधव, राहणार कानडगाव, तालुका खुलताबाद, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष.